आज तर लय खतरनाक मरता मरता वाचलो यार मी. तर जय बजरंग पब्लिक. आज मस्तपैकी आपलं इथं काम चालू होतं. मशीन वगैरे फिट करू लागत होतो आपण या कारागीरला. पण मग तवशेच शेट आपल्याला सांगतो ऑर्डर आलेली म्हणे. मग काय आपण कामावरचे कपडे उपडे बदलून मस्त चांगलं टी शर्ट घालून घेतलं. मस्तपैकी बिल घेऊन घेतलं हातात. मग काय बिल घेऊन डायरेक्ट कोल्ड रूममध्येच घुसलो ना राव. पण थंडी एवढी खतरनाक वाजत होती डायरेक्ट काही विचारच्या बाहेर डायरेक्ट. आणि सकाळचा टाईम होता. म्हटलं बापरे बाप, चला म्हटलं पटापटा माल वगैरे काढून घ्यावा म्हटलं, पळवा बाहेर. मग काय माल वगैरे बाहेर काढून डायरेक्ट गाडी वगैरे लोड करून घेतली आपण. आणि गाडी वगैरे लोड केल्यानंतर निघालो ना भाऊ डायरेक्ट. पण मग कुठं निघालो हे तर सांगितलं नाही चालू तुम्हाला. तर आज आपण जात होतो डायरेक्ट चाळीसगाव फाटा कवाडीला डायरेक्ट. मग काय आपल्या पंटरला घेऊन निघालो ना बुडा हायवेकडे डायरेक्ट. आणि मनात फक्त एकच एवढी इच्छा होती देवाकडनं डायरेक्ट चाळीसगाव फाट्यावर मला ट्रॉफिक लागायला नको पाहिजे. पण मग कशाचं काय एवढ्या खतरनाक ट्रॉफिकमध्ये मी अटकून गेलो डायरेक्ट. काय सांगू तुम्हाला. आणि देवाकडनं एकच माझी इच्छा होती का इथल्या पुलाचं काम लवकरच्या लवकर बनून जायला पाहिजे म्हटलं. मग काय कशा तरी अवकळ्या करून निघालो ना डायरेक्ट फाट्यावरून. एवढ्या दुरून टन मारायला पडतो इथून डायरेक्ट चाळीसगाव रस्त्याला जायला का काय सांगू तुम्हाला. डायरेक्ट त्या चक्करमध्ये आपण फाट्यावर माल दिला, त्याचा शूट बी काढला नाही आपण डायरेक्ट. एवढा टाईम होऊन गेला आपल्याला. पण मग चाळीसगाव रस्त्याला लागल्यानंतर आपल्यासोबत असा सीन होऊन जाईल तो विचारच नाही केला होता. डायरेक्ट सीन असा झाला होता का डायरेक्ट रस्त्याला जाताना डायरेक्ट मोठा टर्नवरनं डायरेक्ट एवढा खतरनाक शिफ्टवाला आपल्या अंगावर येऊन लागला होता डायरेक्ट. काय सांगू तुम्हाला. एवढा खतरनाक डायरेक्ट रस्त्याच्या खाली गाडी उतरवून दिली होती मी डायरेक्ट. पण मग देवाच्या कृपाने वाचून गेलो मी. का काहीतरी पुण्य केलं होईल म्हणून मी वाचून गेलो डायरेक्ट. मग काय तसंच आपण येऊन लागलो डायरेक्ट दैवडमध्ये आपल्याला काय जास्त माल नाही द्यायचं होतं. थोडेफार 2-3 जागावर लोकल ऑर्डर द्यायच्या होत्या. मग काय ते आपण पटापट खाली करून देतो. तसंच आपण निघून जातो डायरेक्ट कवाडी कर डायरेक्ट. मग काय कवाडीला एकच ऑर्डर द्यायची होती आपल्याला डायरेक्ट. आणि तवशात आपण येऊन लागतो डायरेक्ट कवाडी फाट्यावर डायरेक्ट. म्हटलं चला फाट्यावर येऊन लागलो आता. आणि रप कशीन आपण डायरेक्ट गावात गाडी टाकून देतो डायरेक्ट बिना काही विचार करता. म्हटलं पटापटा माल देऊन डायरेक्ट रप कशीन घरी जावं म्हटलं. एक तर डोकं फिरून गेलं होतं आज डायरेक्ट माझं डायरेक्ट तो सीनमुळं. मग काय येऊन लागतो आपण डायरेक्ट गावात. आणि गावात आल्यानंतर अजून एक नवीन सीन जातो. सीन असं होतं आपल्याला या दुकानीला माल द्यायचा होता. आणि इथं त्या काकांना ते सांगत होते का लाईटच नाही म्हणे. आईला म्हटलं आटोकलं का काय भाऊ आता. पण मग आपलं नशीब अजून बी साथ देऊन देतो आपल्याला का पासून 5-1 मिनिटात फक्त तिथं लाईट होऊन लागते. आणि इथं आपण पटापटा माल खाली करणं चालू करून देतो डायरेक्ट. मग काय फायनली मग इथून आपण पेमेंट घेऊन निघून जातो डायरेक्ट घराकडं. आजचा दिवस काय सांगू तुम्हाला एवढा पणवते गेला माझा आजचा दिवस का एकदम विचारच्या बाहेर डायरेक्ट. पण म्हटलं जाऊ द्या साला एखादे दिवस जातो म्हटलं असा पणवते एवढं टेन्शन घ्यायचं नाही म्हटलं. मग चला मग गाईज भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला डायरेक्ट.